श्रीराम समर्थ. एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण बालकांड. आपण पाहिले की शुक्राचार्यांबरोबर जे युद्ध झाले त्यात दशरथ राजाने त्यांचा पराभव केला. पण त्यात कैकेयीने जी राजाला मदत केली त्याबद्दल दशरथ तिला म्हणाला, युद्धी रथी सुदले बाहूसी, राजा तुष्टला कैकेयेसी, म्हणे देईन जे जे मागसी, ऐसी भाक तिसी दिधली. तू जे मागशील ते मी तुला देईन, तुम्हाला इतकी मदत केली आहे. तेव्हा कैकेयी काय म्हणाली, तव ते बोलली आपण, तुझे नि मज काय अपूर्ण, स्वर्गादी दिव्यभूषण मी भोगी आपण तुझे नि. तुझ्यामुळे मला तर सगळं स्वर्गसुख मिळतं आहे, आणि काय पाहिजे. पण तरीही ती म्हणाली की हासोनी बोलली रायासी, तुम्ही मज दिलेले भाकेसी, ते मी मागीन काळ विशेषी, यथा काळेसी अनुकूळ. तरी पण तुम्ही मला देताय, वर देताय, तर मी यथा काळेसी म्हणजे जेव्हा काळ येईल मला वाटेल तेव्हा मी हे तुमचे वर मी मागेन. आता दशरथ राजा म्हणाला, राजा म्हणे सत्यवचन, हे माझे भाष्य बरदान, जेव्हा तू मागसील आपण तात्काळ जाणं मी देईन. तू मागितल्याबरोबर मी देईन, तू नको काळजी करू. ऐसी दशरथाची ख्याती, स्वर्गीय देव वाणिताती, दिग्गज वर्णिती दिगंती, कीर्ती त्रिजगती विस्तारली. त्याची कीर्ती आहे, राजाची कीर्तीच आहे की तो सत्यवचनी आहे आणि तो वर देणार म्हणजे देणारच. आणि आपली प्राण जाय पण वचन न जाय ही रघुकुळाची हेच होती, प्रतिज्ञाच होती. तेव्हा आता या युद्धानंतर शुक्राचार्यांच्या बरोबरच्या युद्धानंतर ते असुरांचे गुरु पण आपल्या देवांचे गुरु जे बृहस्पती आहेत त्यांनाही खूप किती संतोष झाला होता ते आपण पाहिले. त्यांनीही दशरथाला वर देत म्हणले, तुझं होईल पुत्रसंतती, ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती, याग करावा अयोध्येप्रती, विभांडका हाती पुत्रजन्म. तुला पुत्रजन्म होईल, तुझ्या पोटी पुत्रजन्माला येईल आणि तुझ्या सगळ्या जे जे काही मनोरथ आहे ते सगळं पूर्ण होईल. पण त्याच्यासाठी तुला याग करावा लागेल. तर विभांडका हाती पुत्रजन्म, विभांडक नित्यवनवासी, तो भेटी न देईल तुम्हासी, मृगीसुतपुत्र त्यासी, वृष्यशृंग तया नाम, तो प्रमदामध्ये वेधवून, नगरा आणावा छळून, येताच त्याचे आपण, करावे लग्न निजकन्येसी. तो ऋष्यशृंग जो आहे त्यांचा पुत्र, विभांडकांचा पुत्र, त्याला काहीतरी प्रलोभन दाखवून तुम्ही अयोध्येत आणा आणि त्याचं येताच तुम्ही लग्न करून टाका. कोणाशी? तर शांतनेशी. दशरथाला ते म्हणाले, तुझं नाही गा संतान, या लागी तुझा नित्य मैत्र शांतन, त्याने तुझं दिदे कन्यादान, ते शांतनेशी लग्न करावे. ते दशरथाला म्हणाले, बृहस्पती दशरथाला म्हणाले की तुला संतान नाही म्हणून तुझा जो मित्र आहे शांतन, त्याने तुला त्याची कन्या अर्पण केली आहे आणि ती कन्या तू ऋष्यशृंगाला दे आणि त्यांचा विवाह कर. आता इंद्र म्हणे दशरथासी, आणावया ऋष्यशृंगासी, अप्सरा धाडीनं तुझं पासी, त्या तात्काळ त्यासी आणतील. बघा इंद्राने काय म्हणले की अप्सरा मी पाठवतो आणि अप्सरा त्या ऋषशृंगाला प्रलोभन लावून त्या तात्काळ तुझ्यापाशी आणतील. फक्त हे विभांडकाला न कळता हे झालं पाहिजे असं. म्हणून मग अप्सरा त्या तुझं काम करून टाकतील. बघा हां, साधना करत असताना ना काम आणि कांचन याच्यातला काम जायला खूप वेळ लागतो, तो शेवटी जातो असं म्हणतात. कारण त्यांचा त्याग करणे इतकं सोपं नाही आहे, त्याला टोकाचे वैराग्य लागते. जसे स्वामीजींकडे होते, नचिकेताकडे होते, शुकदेवांकडे होते. आता स्वामीजी बघा, स्वामी विवेकानंद, त्यांना जेव्हा काली मातेपुढे काय मागावं असं काय मागायचं ते माग असं जेव्हा रामकृष्णांनी सांगितलं
तेव्हा कालीमाता प्रकट झाल्यावर ते एवढेच मागू शकले की मला ज्ञान दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे. स्वामीजींबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणलं तर, परदेशात ते असताना एक स्त्री त्यांच्याकडे आली, सुंदर स्त्री त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, आपण दोघे लग्न करूयात, म्हणजे आपल्याला तुमच्यासारखा पुत्र होईल. तेव्हा स्वामीजी काय म्हणाले? स्वामीजी ताडकन उठले आणि त्यांच्या पायावर नतमस्तक झाले आणि म्हणाले, माते, हा मी तुझा पुत्रच आहे ना, आणि कोण कशाला पुत्र हवा, मी तुझा पुत्रच आहे. बघा, एवढं प्रलोभन दाखवूनसुद्धा स्वामीजी डगमगले नाहीत. आणि तसं वैराग्य नचिकेताकडे पण होते. यमाने त्याला सर्व काही देऊ केले होते, पण नचिकेत काय म्हणे, नाही, मला मरणाचं रहस्य सांगा. यमाने त्याला खूप प्रलोभनं दाखवली, तुला राज्य देतो, तुला पैसा अडका देतो, तुला दीर्घायुष्य देतो, सगळं देतो, पण तू हे मागू नकोस माझ्याकडे. पण नचिकेत डगमगला नाही. त्यांनी पण मरणाचं रहस्य यमाकडून जाणून घेतलं. आता तसंच शुकदेवांचं पण बघा. शुकदेव जन्मजातच वैराग्य त्यांच्या अंगी होतं, पण त्यांना व्यास ऋषींनी, त्यांच्या वडिलांनी त्यांना जनक राजाकडे पाठवलं. जनक राजाने पण त्यांची खूप परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेतसुद्धा अप्सरांच्या प्रलोभनाने ते भुलून गेले नाही. इतकं त्यांचं तीव्र वैराग्य होतं. असं तीव्र वैराग्य लागतं बरं का. पण नाहीतर आपण ह्या अप्सरांमुळे, या कामामुळे आपण आपल्या साधना खंडित होऊ शकते. तर ऐका पुढे रामायणाची कथा. युद्धानंतर दशरथाचे अयोध्येत जोरदार स्वागत झाले. अयोध्येत आनंदी आनंद होता सगळीकडे, आणि सगळी प्रजा, सगळे ब्राह्मण, सगळे द्विज, सगळे गौधना, सगळे अतिशय आनंदात होते. तेव्हा इंद्रदेवांनी अप्सरांना ह्याच्याकडे, दशरथ राजाकडे पाठवलं आणि सांगितलं की आता तू तुझ्या यज्ञासाठी पुढची तयारी करायला लाग. आता ऋष्यशृंग कसा फसला माहिती आहे? अप्सरांनी त्याला इतकी प्रलोभनं दाखवली की ऋष्यशृंगाला दुसरी काही सुचेना. त्याला असं वाटे की या अप्सरांबरोबरच आपण जावं. अप्सरांची भेट झाल्याबरोबर तो सर्व काही विसरला. संध्यास्नान, विसरला अनुष्ठान, विसरला जपध्यान, गमनागमन विसरला वेदाध्ययन, विसरला शास्त्र पठण, विसरला मी हे कोण, स्त्रियाधीन तो झाला. असं एवं स्त्रियांची संगती ऋष्यशृंग झाला अवश्यवर्ती, भुलोनिया स्त्रियांप्रती आणिला निश्चिती नगरासी. त्याला बोलवून अप्सरांनी त्याच्यावर परिणाम झाला आणि ऋष्यशृंग हा अयोध्येशी आला. ऋष्यशृंग अयोध्येशी आल्याबरोबर इंद्राने जसं सांगितलं होतं, बृहस्पतींनी जसं सांगितलं होतं की त्याचं लगेच लग्न लावून दे शांतनेशी, तसं मग ह्यांनी दशरथ राजाने लगेच त्याचं लग्न जोरदार लावून दिलं, एकदम जोरदार. वसिष्ठे निर्धारिले लग्न, ऋष्यशृंगासी कन्यादान केले लग्न शांतनेशी. शांतनेचा पिता शांतनू, राजाचा मित्र जीवप्राणू, तो आणिला पाचारून लग्ना लागुनी शांतनेच्या. राजा दशरथ भाग्यनिधी, वसिष्ठ कुलगुरू सद्बुद्धी, विवाह होम लग्नसिद्धी, कार्य त्रिशुद्धी साधिले. पण त्याच्यानंतर त्याचं लग्न तर झालं, अतिशय जोरदार झालं. शांतना आला होता आणि वसिष्ठांनी त्यांचं लग्न लावून दिलं. पण काय झालं, विभांडक त्याला माहीत नव्हतं. त्याला न कळताच त्यांनी अप्सरांनी ऋष्यशृंगाला इकडं आणलेलं होतं. विभांडक जेव्हा आला आश्रमासी, न देखे ऋष्यशृंग पुत्रासी, ठकवून दशरथ नेले त्यासी, अतिक्रोधसी चालिला. आला अयोध्ये प्रांतासी, देखे शृंगारिले नगरासी, गाई गोवळे शृंगारेसी, मार्गी त्यासी पै भेटले.
त्याला तो अयोध्येला आला तेव्हा तो अतिशय पहिल्यांदा अतिशय क्रोधित होता की काय माझ्या मुलाला फसवून नेलं. पण हे सगळं बघत होता तो, सगळी अयोध्या सजली आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. तेव्हा त्याला असं वाटलं की काय हे मूळ धाडिले विभांडकासी तो त्या ते न भेटे वनवासी विधियुक्त लाविले लग्नासी उल्हासेसी दशरथे. दशरथाने आपल्या मुलाचं लग्न लावले. ऐकता पुत्र विवाहासी विभांडक अति उल्हासी संतोष झाला दशरथासी प्रसन्नतेसी तो आला. राव वेगे सामोरा आला धावोनिया चरणा लागला अतिप्रीतीने आलंगिला म्हणे भला भला दशरथा. त्या पुत्रविवाह झाला आहे म्हणल्यावर विभांडकनी खूप उल्हास झाला, त्याला खूप संतोष झाला आणि त्यांनी प्रसन्नपणे तेथे दशरथाला आलिंगन दिले. सर्वालंकार भूषणेशी वाहिली देखोनी वोहरांसी, वोहरांसी म्हणजे वधूवराला. विभांडक सुख संतोषी दशरथाशी संतुष्टला. हे बघ. आणि ते म्हणतात राया जे जे तुझे मनोरथ ते ते पुरवीन मी समस्त म्हणून आल्हादयुक्त पुत्रप्रीती दशरथी प्रिय आला. विष्टरोक्त बरासन षोडोपचारे पूजन केले चरण तीर्थ प्राशन ऋषी प्रसन्न रायासी. असा विभांडक ऋषशृंग हे त्याच्या मदतीला आले. आणि आता पुढची कथा आपण उद्या ऐकू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.